हॅलो गाईज, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज शाही पालक पनीरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. माझी तर फेवरेट रेसिपी आहे आणि मी प्रत्येक वेळी काही पण सण असलं तर ही रेसिपी नक्कीच बनवते. खूप टेस्टी आणि सेम रेस्टॉरंट स्टाईल. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. एक कढई घेतली, त्यामध्ये बटर टाकले. भरपूर बटर ॲड करायचं आहे. बटर ॲड करा किंवा तुम्ही तेल पण टाकू शकता, पण बटरमध्ये शाही पालक पनीर खूप टेस्टी लागते. बटर घेतले, बटर मेल्ट झालं की त्यामध्ये पनीर टाकले. तुम्हाला जितपत पनीर पाहिजे घरी तुम्ही किती घेणार आहे त्या हिशोबाने मी माझ्या घरच्या हिशोबाने पनीर घेतलंय. त्याला आता दोन्ही चारी साईडनी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येऊस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय. आता शाही पालक पनीर आहे म्हटल्यावर पालक लागणारच, तर त्यासाठी मी पालक आणलं होतं. त्याला व्यवस्थित निवडून तो ठेवला. ते मी नंतर दाखवते की ती रेसिपीमध्ये कसं वापरायचं आहे पालक. फेस आलाय, पण बटर होतं म्हणून फेस आलाय. जर तेलात केलं तर फेस नाही येणार. आणि शक्यतो नॉनस्टिकी कढई वापरा, कारण की पनीर चिपकणार नाही. नाहीतर तुम्ही आपल्या नॉर्मल कढईमध्ये बनवताल तर पनीर चिपकेल. तर परत नका सांगू की मी सांगितलं नाही रेसिपीमध्ये. मस्तपैकी बघा गोल्डन ब्राऊन रंग आलाय. चारी बाजूने व्यवस्थित छान रंग करून घ्यायचाय. आणि बटर आहे म्हणून फेस येणारच. तुम्ही बटरच्या जागी तेल सुद्धा वापरू शकता. आता पनीर काढून घेते. गॅस बारीक केलाय. खडे मसाले लागणार आहेत. खडे मसालेमध्ये सगळे खडे मसाले घ्या. मी ते ॲड केलेत. चक्री फूल आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता नाही घातला मी, शहाजिरा आहे. आता कांदा टाकलाय. इथं मी 2 कांदे मोठेवाले घेतले होते. ग्रेव्ही जास्त नाही करायची, कारण पालक पण पडणार आहे ह्या भाजीमध्ये. 2 कांदे घेतले होते, त्यामध्ये टाकलं. 2 मिनटं परतले आणि 2 टोमॅटो घेतले होते. बरोबरीने टोमॅटो कांदा घ्या. त्यामध्ये आलं आणि लसूण टाकलं. तुम्ही नंतर ना आलं लसणाची पेस्ट सुद्धा घेऊ शकता. इथं मी बेडगी मिरचीचा वापर केलाय, जी की मी भिजवली नव्हती, मी असेच टाकल्यात. जर आपण पावभाजी तवा पुलाव केला तर त्यामध्ये भिजून पेस्ट केली तर चालते, पण मी इथं सगळं कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवणार आहे, तर त्यामध्ये ती बेडगी मिरची पण शिजेल. शाही पालक पनीरला अजून चविष्ट करणार म्हणजे काजू आणि बदाम. तुम्ही इथं बदाम पाण्यात भिजून त्याची साल काढून सुद्धा भाजीमध्ये ॲड करू शकता, किंवा मी असंच ॲड केलं आहे, कारण आपण हे सगळं वाटणारच आहे, त्यामुळं मी असंच ॲड केलं त्याला. आता झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून त्याला मस्तपैकी आपण शिजू देऊया. तोपर्यंत इथं पालक शिजूया. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय. पाणी व्यवस्थित आपल्याला गरम करायचंय आणि त्यामध्ये पालक ॲड करायचा. पालक स्वच्छ करून त्याला धुवून घेतलं होतं मी. पालक खूप जास्तही टाकू नका, नाहीतर तुमची ग्रेव्हीचा रंग पूर्ण हिरवा होईल आणि मग नंतर म्हणताल की आमची भाजी तर पालक पनीर झाली. तर पालक जास्त वापरू नका, खूप कमी पालक वापरायचा आहे. पाणीला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे पालक व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. पालक व्यवस्थित शिजला की थंड पाण्यात आपण पालक 10 ते 15 मिनिटं टाकून ठेवूया. आता मी पालक गार पाण्यामध्ये टाकताना व्हिडिओ शूट नाही केला. तुम्ही पालक नक्कीच गार पाण्यात टाका, रंग छान येतो. आता जोपर्यंत गार होते तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो बघूया शिजलंय का. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करूयात. त्याच्यामधले जे खडे मसाले आहेत, म्हणजे मोठेवाले, मोठी विलायची, चक्री फूल, ते मी काढते, कारण की ते आपल्याला त्याची पेस्ट नाही करायची आहे. नाहीतर आपलं जे शाही पालक पनीर आहे ते गरम मसाला जास्त लागेल त्यामध्ये. सगळे खडे मसाले काढल्यात मी.
आता हे थंड करायला ठेवूयात. पालक आणि हे दोन्ही थंड होते तोपर्यंत मी पनीर कट करून घेते. खूप जण असे आहेत जे पनीरला डीप फ्राय करतात. या तेलात डीप फ्राय केलं पनीर तरी चालतं, पण पनीर लबरासारखं होतं. तर त्यासाठी पण सांगते, पनीर डीप फ्राय केलं की त्यानंतर पनीर गरम पाण्यात टाकायचं, म्हणजे ते मऊ छान होतं. एक मुंगी होती जी सारखी सतवत होती म्हणून तिला मारून टाकली. पनीर व्यवस्थित कट करून टाकूया आणि छान पीस करा. म्हणजे आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो की किती मस्त एकसारखे पीस असतात, तसेच पीस करा पनीरचे. बघा किती छान मऊ पनीर आहे. आणि फ्रेश पनीर वापरा, शक्यतो घरचंही पनीर वापरा. पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी बाहेरूनच डेअरीतनं पनीर आणलं. आता पनीर कट करून आपण साईडला ठेवूया आणि आता मसाला बारीक करून घेऊया. मिक्सरचं भांडं केलंय. अगोदर आपल्याला पालक बारीक करून घ्यायचा, जो की व्यवस्थित थंड झालाय, आणि बारीक पेस्ट करूयात. जी कढई वापरली होती तीच कढई घेते, त्यामध्ये तेल ॲड करते. तेल गरम झालं, म्हणजे खूप जास्त गरम नाही करायचे तेल टाकलं की लगेच त्यामध्ये मिरची पावडर, धने पावडर आणि जिरा पावडर ॲड करायचे. तेल जास्त गरम झालं की मिरची पावडर करपून जाते, म्हणून अजिबात मिरची पावडर टाकताना तेल जास्त गरम करू नका, नाहीतर करपट भाजी लागेल. त्यानंतर मोठा गॅस केला, व्यवस्थित मिरची पावडर परतून घेतली आणि पालकची आता पेस्ट ॲड करते त्यामध्ये. आता पालकची पेस्ट ॲड केली की व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतून घ्यायची. व्यवस्थित मिक्सरचं भांडं पुसून घ्या. वेस्ट आपल्याला काहीच करायचं नाहीये, त्यामुळं मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून घ्या. आणि नाही पुसलं तरी आपण त्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट करणार आहे. पालक जोपर्यंत परतून होते तोपर्यंत आता आपण कांदा टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊया व्यवस्थित. बघा पालक म्हणजे रंग मस्त आलाय आपला. आता हे सगळं कांदा टोमॅटो काजू बदामची पेस्ट करून घेऊया. पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची. पालकला पाणी नव्हतं वापरलं, पण ह्याला पाणी टाकणं खूप जरुरी आहे. एकदम मस्तपैकी खूप बारीक पेस्ट करून घ्यायची. पालक तिथं मस्तपैकी आपण परतून घेतले, त्यामध्ये आता हे ॲड केलं आहे पेस्ट, आणि आता हे पण परतून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी टाकू नका, नाहीतर जेव्हा आपण मसाला परततो तेव्हा तो उडतो अंगावर. तर कमी पाणी टाका. जेवढं कमी पाणी टाकून मसाला बारीक करता येईल तेवढं कमी पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित बघा मिक्सरचं भांडं आता पुसून टाकते. खूप जास्तही पुसू नका, नंतर ना आपण त्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी वापरणार आहे भाजीमध्ये. पण जेवढं पुसता येईल तेवढं पुसून घ्या, कारण की मसाला व्यवस्थित आपला परतणार आहे. परतला, झाकण ठेवते आणि मस्तपैकी मसाला परतून घेऊयात, म्हणजे उडणार पण नाही अंगावर आणि व्यवस्थित मसालाही परतना. नॉनस्टिकी प्लीज कढई वापरा, कारण की मसाला नाहीतर लागेल खाली. व्यवस्थित बघा मसाला परतलाय मी. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात. पुन्हा मिक्स करूया मसाला.
चांगला मस्त मोठ्या गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे। जेव्हा मसाल्यातलं पाणी संपतं आणि मसाला घट्ट होतं तेव्हा फुल गॅसवर मोठ्या गॅसवर मसाला परता, कारण की तेव्हा आपल्या अंगावर मसाला उडणार नाही। आता त्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी ॲड करूयात। जितपत तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा। ही ग्रेव्ही म्हणजे शाही पालक पनीरची ग्रेव्ही ती थोडी थिक असते, म्हणून जास्त पातळ करू नका। तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स केले ग्रेव्ही। आता झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही 5 मिनिटं शिजून देऊया। मस्त बघा ग्रेव्ही शिजली। आता त्यामध्ये आपण पनीर ॲड करूयात। आधी मस्त ग्रेव्ही शिजून द्यायची, मग पनीर ॲड करायचं, नाही तर पनीर परत म्हणजे सॉफ्ट नाही राहणार पनीर। त्यामुळे आधी ग्रेव्ही शिजू द्या आणि मगच त्यामध्ये पनीर ॲड करा। मिक्स करूया व्यवस्थित आणि 5 ते 10 मिनिटच ग्रेव्ही सोबत पनीर ठेवायचं आहे आणि मस्त एन्जॉय करा शाही पालक पनीर। तुम्ही हॉटेलमध्ये जाताल किंवा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाताल, सेम टेस्ट मिळेल तुम्हाला आणि खूप टेस्टी लागते। ह्यामध्ये आता वरून कसुरी मेथी ॲड करणार आहे मी। कसुरी मेथी बारीक करून हाताने रगडून मगच ती ॲड करायची। त्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता, पण मी नाही क्रीम ॲड केली कारण की मला गोड भाजी पनीरची आवडत नाही, त्यामुळं मी नाही ॲड केली। तुम्ही वाटलंच तर ह्यामध्ये ॲड करू शकता फ्रेश क्रीम, तुम्हाला आवडत असेल तर। व्यवस्थित मिक्स झाली आहे भाजी आणि मी मस्तपैकी ह्याच्यासोबत जिरा राईस बनवला होता आणि मस्तपैकी पराठे बनवले होते आणि त्यावर आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली भाजी। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।